अध्याय दूसरा श्लोक क्रमांक 31 स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि धर्म्याद्धियुद्धात् श्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि धर्म्याद्धियुद्धात् श्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते स्वधर्मम् अपि च आवेक्ष्य न विकम्पितुम् अर्हसि धर्म्यात् हि युद्धात् श्रेयः अन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. आला का पदच्छेद? बघा, वेगवेगळ्या दृष्टीनं कोणत्याही प्रकाराने विचार करून पाहिलं तरी अर्जुनासाठी असं युद्ध सोडून जाणं हे उचित नाही, ते योग्य नाही अशा प्रकारचं भगवान अर्जुनाला समजून सांगू लागलेले आहे. आता वेगळ्या दृष्टीने धर्म स्वधर्म जरी पाहिला तरी सुद्धा स्वधर्माचा विचार करून सुद्धा अर्जुना तू युद्ध न करणं हे तुला योग्य नाही असं आता भगवान सांगतात. बघा, च दिसलं कुठे? च म्हणजे आणि. स्वधर्मम आवेक्ष्य अपि, स्वधर्माला पाहिलं तरी सुद्धा. काय पाहिला? आपला स्वधर्म. मग स्वधर्मात अनुष्ठान करायचं असते की नाही? मग त्या स्वधर्माला पाहिलं तरी सुद्धा विकंपितुम न अर्हसि, तू असा विचलित होण्याकरता तू योग्य नाहीस. अर्जुन हा आपल्या स्वधर्मापासून विचलित होऊ लागलाय. युद्ध करायचं नाही म्हणतोय. काय म्हणतोय? युद्ध करायचं नाही म्हणतोय. आता घेतो म्हणतो मी संन्यास, जातो सोडून भिक्षा मागून खातो म्हणतोय. काय म्हणताय? या गुरूंना मारण्यापेक्षा भीक मागून खाल्लेली बरी म्हणतोय. चांगले म्हणतोय, कल्याणकारक. भीक मागून कोण खात असतो? म्हणजे स्वधर्माचा त्याग करू लागलाय अर्जुन. भगवान तेच सांगतात की स्वधर्माला पाहिलं तरी सुद्धा विकंपितुम न अर्हसि, तू असा विचलित होण्याकरता तो योग्य नाहीस. तुला हे विचलित होणं युद्धापासून, आपल्या स्वधर्मापासून हे योग्य नाही. बर का? ही दिसलं कुठे? ते कुठे? धर्म्यात ही म्हणजे कारण की क्षत्रियस्य धर्म्यात युद्धात अन्यत् श्रेयः न विद्यते. असं घ्यायचा. कसं घ्यायचा? क्षत्रियस्य, या क्षत्रियाला धर्म्यात युद्धात, धर्मयुद्धाहून अन्यत् दुसरं काही श्रेयः न विद्यते, कल्याणकारक काहीही नाही. ऐका, क्षत्रियासाठी धर्मयुद्ध हे फार कल्याणकारक असतं. युद्धानेच क्षत्रियाचं काय होत असतं? कल्याण होत असतं. कसं कल्याण होणार पुढे वरून येणारच त्याचं. म्हणजे जर त्याने विजय मिळवला तर कल्याणच आहे, राज्य भेटते. आणि मेला तर स्वर्ग भेटते. म्हणजे युद्धातच क्षत्रियाचं काय असतं? कल्याण असतं. म्हणून क्षत्रियाकरता या धर्मयुद्धापेक्षा दुसरं कल्याणकारक काहीच नाही म्हणतात भगवान. क्षत्रियस्य धर्म्यात युद्धात, क्षत्रियाला धर्मयुद्धापेक्षा अन्य दुसरं काही श्रेय न विद्यते, कल्याणकारक असं काही नाही किंवा नसतं. त्याचा सांगू पूर्ण श्लोक. बघा, च म्हणजे आणि. स्वधर्मम आवेक्ष्य अपि, स्वधर्माला
पाहून सुद्धा अशा प्रकारे विकंपितून न अर्हसी, तू अशा प्रकारे विचलित होण्यासाठी किंवा विचलित होण्याकरता तू काय नाहीस, योग्य नाहीस. ही कारण की क्षत्रियस्य धर्म्यात युद्धात, क्षत्रियाला धर्मयुद्धावरून अन्यात श्रेय न विद्यते, दुसरं काही कल्याणकारक नाही. कळला श्लोक? यदुच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारमपावृतं सुखिना क्षत्रिया पार्थ यदुच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं सुखिनः क्षत्रिया पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्. बघा पदाचे शब्दाची कोड पहा. या यदुच्छया पूर्ण घ्या. यदुच्छया च उपपन्नम स्वर्गद्वारम अपावृतं सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धम ईदृशम. आलं? बघा आता क्षत्रियासाठी हे धर्मयुद्ध म्हणजे काय आहे ते आता अर्जुनाला सांगतात. का बरं क्षत्रियाकरता हे कल्याणकारक आहे? याच्यापेक्षा दुसरं कल्याणकारक काहीच नाही क्षत्रियासाठी. का? कसं हे धर्मयुद्ध क्षत्रियासाठी ते आता स्पष्ट सांगतात अर्जुनाला. अरे यदृच्छया उपपन्न, च घ्यायचा होता, च म्हणजे आणि, यदृच्छया उपपन्न, यदृच्छया म्हणजे सहजरित्या. आता पांडवांना अर्जुनाला हे जे युद्ध प्राप्त झालं होतं ते काय युद्ध आपल्याला प्राप्त व्हावं, आपल्याला युद्ध करण्याची वेळ यावी म्हणून त्याने कधी नवस केले ते हां नवस केले का? त्याला लई हाऊस होती युद्ध करायची. मग सहज त्याला आलं होतं, प्राप्त झालं ते युद्ध होऊन त्याला प्राप्त झालं होतं. तो काय कोणाला मारायला गेला नव्हता. मग असं सहज रीतीनं प्राप्त झालेलं प्रारब्धानं त्याच्या. यदृच्छया उपपन्नम, यदृच्छेनं प्राप्त झालेलं म्हणजे सहजरित्या प्राप्त झालेलं म्हणा किंवा प्रारब्धानं प्राप्त झालेलं. आणि हे युद्ध म्हणजे अपावृतम स्वर्गद्वारम. काय? अपावृत, आवृतम झाकलेलं, अपावृतम उघडलेलं. कळलं का? हे उघडलेलं स्वर्गद्वार आहे, स्वर्गाचा दरवाजा आहे. दरवाजा हे युद्ध. कारण युद्ध झाल्यानंतर त्या युद्धाने तो स्वर्गाला जाणार, मनुष्य मेला तर. म्हणून भगवान म्हणतात की हे युद्ध म्हणजे स्वर्गाचा दरवाजा आहे, स्वर्गाचा दरवाजा. विदुषम युद्धम, अशा प्रकारचं हे युद्ध. कसं म्हणजे याचे दोन विशेषण दिलेत बघा. यदृच्छया उपपन्न, हे युद्ध कसं आहे? सहजरित्या प्राप्त झालेलं. आणि अपावृतम स्वर्गद्वार, उघडलेला स्वर्गाचा दरवाजा आहे असं असलेलं विदुषम युद्धम, अशा प्रकारचं हे युद्ध. सुखिनः क्षत्रियाः लभन्ते, सुखिनः भाग्यवंत, भाग्यवान अशा प्रकारच्या क्षत्रियाला काय होतं? अशा प्रकारचे युद्ध काय होत असतात? प्राप्त होत असतात. सगळ्यांच्या क्षत्रियाला नाही प्राप्त होते पण त्या भाग्यवान अशा प्रकारचे भाग्यानं प्राप्त होतं अशा प्रकारचं हे युद्ध. कळलं का? पार्थ राहिलं की नाही? पार्थ कुठं घ्यायचं रे हर्षद? पार्थ कुठं घ्यायचं? ते पार्थ राहिलं. हा
सगळ्या शेवटी एक नंबर स्टार्टिंगला स्टार्टिंगला काय जाऊ संबोधन आहे ना. पार्थ बघा कसं काय पुन्हा सांगतो एकदा श्लोक पूर्ण. च म्हणजे आणि पार्थ म्हणजे हे प्रथापुत्र अर्जुना यदोच्छया उपपन्नम सहजरित्या प्राप्त झालेलं अपावृतम स्वर्गद्वारम उघडलेलं स्वर्गाचं द्वार अशा प्रकारचं युद्धशम युद्धम अशा प्रकारचं हे युद्ध सुखिनः क्षत्रियाः लभन्ते भाग्यशाली क्षत्रियांनाच काय होते प्राप्त होते. लक्षामध्ये अथ चेत्त्वामिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततस्त्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि. अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततस्त्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि. अथ चेत् त्वम् इमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापम अवाप्स्यसि. आलं कोण कळली का? बघा अथ 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 म्हणजे त्यानंतर म्हणजे हे युद्ध अशा प्रकारचं भाग्यानं प्राप्त झालेलं आहे तरी सुद्धा त्याच्यानंतर सुद्धा चेत जर त्वम तू इमं संग्राम इमं धर्म्यम संग्रामम न करिष्यसि. सरळ सरळ घ्यायचे काय वेळ वाकडं नाही आहे की नाही. अथ यानंतर चेत म्हणजे जर त्वम तू इमं धर्म्यम संग्रामम न करिष्यसि म्हणजे हे धर्मयुद्ध हे भाग्याने प्राप्त होते. असं असताना सुद्धा जर तू हे धर्मयुद्ध न करशील तू जर नाही केलंस तर काय होईल त्याचा परिणाम पुढे सांगतो. बघा अथ त्यानंतर चेत चेतचा अर्थ काय जर तू इमं धर्म्यम संग्रामम हे संग्राम म्हणजे काय युद्ध आणि धर्म म्हणजे धर्म स्वरूप असलेलं हे धर्मयुद्ध न करिष्यसि तू जर करणार नसशील तू जर नाही केलंस तर मग काय होईल स्वधर्मम च कीर्तिम हित्वा तुझ्या स्वधर्माला आणि कीर्तीला टाकून म्हणजे तू त्या कीर्तीला मुकून कीर्तीला मुकशील तू आणि त्या कीर्तीला मुकून म्हणजे कीर्तीला टाकून पापम अवाप्स्यसि पापाला प्राप्त होशील. पापाला तुला पाप लागल पाप कळलं का काय लागल पाप लागल. बघा म्हणजे कसं स्वधर्म जर अनुष्ठान नाही केला तू स्वधर्माला सोडशील म्हणजे तुझ्यापासून स्वधर्म दूर जाईल आणि स्वधर्माला सोडल्यामुळं तुझी अपकीर्ती होईल. तुझी जी कीर्ती झाली जगामध्ये अजून फार पराक्रमी आहे अजून फार शूर आहे आता युद्धातून पळून गेल्यावर तुझी कीर्ती राहील का? कीर्तीला मुकशील आणि धर्माचं अनुष्ठान न केल्यामुळं पाप लागल पाप काय बघा धर्माचं अनुष्ठान न करणारा मनुष्य तो अधर्म करीत असतो. काय करत असतो? अधर्म करीत असतो. अधर्म केले पाप लागत नाही तर काय होतं? बघा अजून एकदा
अथ त्यानंतर चेत जर त्वं म्हणजे तू इमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि हे धर्मयुद्ध जर न करशील ततः तर त्यानंतर किंवा तर मग स्वधर्मं च कीर्तिं हित्वा स्वधर्माला आणि कीर्तीला मुकून किंवा त्यागून पापम अवाप्स्यसि तू पापाला काय होशील प्राप्त होशील. किंवा पापच प्राप्त करशील असं घेतलं आपलं काय अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम् सम्भावितस्य च कीर्तिर्मरणादतिरिच्यते अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम् सम्भावितस्य च कीर्तिर्मरणादतिरिच्यते अकीर्तिं च अपि भूतानि कथयिष्यन्ति ते अव्ययाम् संभावितस्य च अकीर्तिः मरणात् अतिरिच्यते. कदाचित कळा बघा आता च काय घ्यायचं आणि भूतानी दिसलं का भूतानी भूतानी म्हणजे भूते 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 माहिती तुला कुठं असेल म्हणजे कोण काही सगळे प्राणी सगळे जीव सगळे माणसं सगळे लोक त्यांना भूत म्हणतात. हे नाही भूत म्हटलं की फक्त माणूसच नाही सगळेच आले त्याच्यात माणूस पण आला माणसं पण आले आणि बैल घोडे कुत्रे मांजर सगळेच आले त्याच्यात. तर हे सगळे भूत म्हणजेच लोक म्हणजेच कोण लोक काय करते ते म्हणजे तुझी अव्ययाम अकीर्तिम कथयिष्यन्ति अव्ययाम कधीही न संपणारी अव्यय म्हणजे कधीही नष्ट न होणारी अशी अकीर्ती तुझी अपकीर्ती कथयिष्यन्ति सांगत राहते. का अरे बाबा तुझं युद्ध सोडून पळाला तुझं युद्ध नाही केलं तर हे दुर्योधन दुःशासन कर्ण हे काय म्हणणार आहे अजून लय दयावान आहे का नाही अर्जुनाच्या अंतःकरणात लय दया आहे त्यांनी आम्हाला मारावं लागलं म्हणून त्यांनी युद्ध केलं नाही असं म्हणणार ते असं म्हणणार ते काय म्हणतील ते कसा पळाला म्हणते कसा पळाला भिवून पळाला म्हणते भिवून. आणि ही तुझी अकीर्ती अपकीर्ती हे कधीच संपणार नाही सांगतच राहते पुन्हा चंद्रसूर्य दूरपर्यंत आहे का नाही. म्हणून हे सगळी भूत ते म्हणजे तुझी अव्ययाम कीर्ती कधीही न संपणारी अव्ययाशी अपकीर्ती कथयिष्यन्ति हे काय करत राहतील सांगत राहतील. सांग मग एखादा संभावित मनुष्य असला प्रतिष्ठित माणूस असला त्याला मानाची सवय असली आणि त्याची जर अपकीर्ती झाली त्याला ती चांगलं आहे का मरणापेक्षा वाईट आहे ती त्यापेक्षा मेलेलं बरं ना अपकीर्ती होण्यापेक्षा मेलेलं बरं. कारण अपकीर्ती जेवढं दुःख देईल तेवढं मरणाचं दुःख होणार नाही. अपकीर्तीचं दुःख हे मृत्यूच्या दुःखापेक्षा भयंकर असतं. संभा च घ्यायचं च च पुढचं संभावित असेल त्या पुढचं च च आणि संभावितस्य संभावित मनुष्य आहे संभावित म्हणजे
प्रतिष्ठित असलेला मनुष्य, ज्याला मान सन्मान प्रतिष्ठा आहे असा मनुष्य, त्याला संभावित म्हणतात. आणि अशा संभावित पुरुषाला अकीर्ती ही त्याची झालेली अपकीर्ती ही मरणात अतिविच्छिती, मरणापेक्षा सुद्धा कशी असते, वाईट असते, वाईट. कळलं? सांग बरं मग आता, तू तर किती संभावित आहे. सगळे लोक ही क्षत्रिय तुला मानतात. क्षत्रिय असं तर कुणासारखा, अजून असारखा. एवढी तुझी कीर्ती झालेली आहे. तू जर इथून आता पळाला, काय तुझी कीर्ती राहील सांग. सगळी आपण कीर्तीच लोक सांगत राहतात. बघा अजून एकदा, च आणि भूतानी ते अव्ययाम अकीर्तीम कथयिष्यन्ति. ही सर्व प्राणी तुझी न संपणारी अव्यय अशी अकीर्ती काय करत राहतील, सांगत राहतील. च आणि संभावितस्य अकीर्ती ही संभावित पुरुषाला स्वतःची झालेली ती अपकीर्ती कशी असते, मरणात अधिविच्छिते, मरणापेक्षा ती काय असते, वाईट असते. आणि काय अपकीर्ती सांगतील हे सांगू तुला, काय सांगतील बघ. काय म्हणतील, भयाद्गणादुपगतम् विशन्ते त्वां महारथाः येषां च त्वं बहुमतो वायास्यसि लाघवम्. भयाद्गणादुपगतम् विशन्ते त्वां महारथाः येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. भयात् गणात् उपगतं मंस्यन्ते त्वां महारथाः येषां च त्वं बहुमतः भूत्वा यास्यसि लाघवम्. बघा कदाचित कळला. महारथाः हे सर्व महारथी, हे कौरव पक्षातले. त्वां तुला, भयात रणात उपगतम मंस्यन्ते. असं म्हणणार नाही ते की अर्जुनाने आमच्यावर दया केली. मग ते काय म्हणते, तुला त्वा म्हणजे तुला भयात भीतीनं, रणात रणांगणातून युद्धभूमीतून, उपगतम पळाला, पळून गेला मंस्यन्ते असं मानते. कळलं का? भीतीनं पळून गेला म्हणतील. भीतीनं काय अजून लागले तू नुसते करायला, घाबरले पळायला दिवशी पुढे घालून म्हणते, घाबरून पळायला ते. च आणि येषां त्वं बहुमतः भूत्वा, ज्यांना तू खूप मोठा होऊन, म्हणजे मोठेपणाला प्राप्त होऊन, ज्यांच्यासाठी तो मोठेपणाला प्राप्त झालेला आहे. अरे ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्टीकरण आहे त्याचं. म्हणजे अर्जुनाच्या बाबतीमध्ये सगळ्या क्षत्रियांची मान्यता अशी होती, वा क्षत्रिय असा होता कोणासारखा, अर्जुनासारखा. आपण मरावं आणि अर्जुनाच्या रूपाने जन्माला यावं असं बाकीच्या क्षत्रियांना वाटायचं. म्हणजे बाकीच्या क्षत्रियांच्या दृष्टीत अर्जुन हा कसा होता, श्रेष्ठ मोठा होता. मग भगवान तेच म्हणतात की ज्यांच्यासाठी तू अशा बहुत्वाला म्हणजे मोठेपणाला प्राप्त झालास आणि मोठेपणाला प्राप्त होऊन आता जर युद्धातून पळून गेलास, मग त्यांच्या दृष्टीत तुझा मोठेपणा राहील का? मग अगोदर मोठेपणाला प्राप्त झालास आणि मोठेपणाला प्राप्त होऊन पुन्हा छोटेपणाला प्राप्त होशील, म्हणजेच लघुत्वाला प्राप्त होशील. कशाला प्राप्त होशील, लघुत्वाला प्राप्त होशील. बघा च आणि येषां त्वं बहुमतः भूत्वा, ज्यांना तू खूप मोठा होऊन किंवा मोठेपणाला प्राप्त होऊन पुन्हा लाघवम यास्यसि,
लघुत्वाला काय होशील? प्राप्त होशील. कळलं? सांगायचं एकदा का बस? सांगू? महारथा हे सर्व महारथी त्वाम म्हणजे तुला भयात रणात उपरतम मंस्यन्ते भीतीनं रणांगणातून पळून गेला असं मानतील. कळलं? च आणि येषाम ज्यांना किंवा ज्यांच्यासाठी त्वम बहुमतः भूत्वा खूप मोठेपणाला प्राप्त होऊन परत पुन्हा लाघवमी असशील. काय होशील? पुन्हा लघुत्वाला तू काय होशील? प्राप्त होशील. म्हणजे छोटेपणाला प्राप्त होशील. पुन्हा तुला कोण मानणार नाही. कुणाच्या विषयी कुणाच्या अंतःकरणात तुझ्याविषयी आदर राहणार नाही. तू मोठा आहेस असं कोण तुला मानणार नाही. ओ शांती शांती शांती.